महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे उमेदवार माननीय चंद्रदीप नरके साहेब यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार चंद्रदीप नरके साहेब, त्यांचे बंधू अजित नरके साहेब, आपल्या सर्वांचे नेते पी.जी. शिंदे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण महायुतीचा प्रचार करायला आलोय. सगळ्याजणांनी बरंच, पण मी आज महिलांची संख्या भरपूर आहे, महिलांना प्राधान्यानं सांगणार आहे 4 शब्द की आतापर्यंत आपल्याला जी मिळाली योजना, आतापर्यंत आम्हाला कुणी 500 रुपये सुद्धा दिले नव्हते, पण 1500 रुपये दिलेत. पण विरोधक एक काम करायला लागलेत की तुम्हाला जे 1500 रुपये दिलेत त्याच्यात म्हणे महाराष्ट्रावर काहीतरी कर्ज झालंय आणि आता विरोधकांच्या ह्यात आहे की आम्हाला 3000 रुपये देणार. 3000 रुपयाला ती काय कुठे दरोडा टाकणार आहे? तुम्ही 3000 कुठून आणणार आहेत? असं काही नाही आहे, हे पूर्ण फसवा आहे सगळं. तुम्हाला येऊन सांगतील सगळेजण की हे 1500 रुपये दिले ते तुम्हाला निवडणुकीसाठी दिले, निवडणुकीनंतर बंद होणार आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही त्यांना विचारायचं, जो तुम्हाला सांगायला त्याला विचारायचं की बाबा तुझ्या घरच्यांनी हे 1500 रुपये घेतल्यात का नाही? ती पहिल्या रांगाला होती, जी आज सांगायला लागल्यात की हे 1500 रुपयाने महाराष्ट्रावर कर्ज झालंय ना, ती घ्यायला तर पहिल्या रांगावर होती. त्यामुळे कुणाचंही ऐकून घ्यायचं नाही आहे. महिला तिथं 100%. आता चंद्रदीप नरके साहेब, मी महिलांच्या वतीनं तुम्हाला शब्द देते किंवा गाई देते, यावेळेच्या मतदानात प्रत्येक गावात 2% जास्तच महिलांचं मतदान होणार आहे. कारण महिलांना दिलेला न्याय, आलेल्या योजना, एसटीत आम्हाला 5-50% सवलत मिळाल्यामुळे आम्हाला जो इतर ठिकाणी जाण्याचं किंवा येण्याचं सगळ्या गोष्टीची आमची हाऊसमौज जी पूर्ण कुणी केली असेल ती महायुती सरकारने केलेली आहे. महायुती सरकारने केलेल्या प्रत्येकच योजनेचा लाभ प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे आणि ते सगळे शून्य नागरिक ह्या वेळेला महायुतीलाच प्रचंड मतानच विजयी करतील. कारण कुणीही काय सांगितलं तर आपण येताना आता बऱ्याच वेळा कोल्हापुरातून येताना एक डिजिटल लावलंय, इथं महिला भगिनी माझ्या उपस्थित आहेत. मी महिलांना प्रश्न करते, बायानं 70 रुपयानं खोबरं कवा होतं? मला तर वाटत नाहीये 10 वर्षात 70 रुपयानं खोबरं होतं. कारण आम्ही संसार चालवतोय, ज्यानं कुणी डिजिटल लावलाय त्याला जाऊन म्हणावं आधी दर बघ म्हणावं, गेल्या वर्षी किती दर होते, ह्या वर्षी किती दर आहेत आणि पुढे किती आहेत. लोक एवढी फसवी आणि खुळी नाही आहेत. महागाई असं म्हणताय तुम्ही. मागच्या 2 वर्षापूर्वी पण आम्ही तूर डाळ 200 खाल्ली आणि तेल 200 खाल्ले, त्यावेळेला काय आमच्या खात्यात कुणी गिन्नी टाकली होती काय? आता फक्त प्रचाराला त्यांच्याकडे मुद्दाच नाही म्हणून फक्त महिला, त्यांना कसं झालेलं आहे भीती, ही 1500 रुपये आतापर्यंत 7500 रुपये घेतलेत, ह्याला न्याय महिला देणार, ह्या भीतीला विरोधक घाबरल्यात म्हणून तुमच्यापर्यंत चुकीचा प्रचार ते करायला लागल्यात. पण 100% मला ही गॅरंटी आहे, आजपर्यंत आपल्याला मतदान कुठं करायचं हे नवरा सांगत होता. तर बायकांनो तुम्हाला माहितीच नाही, माझ्या शपथ आहे. तुम्ही आता जाताना सांगायचं की धनुष्यबाणालाच मतदान करायचं आणि जर का नाही केलं इकडं तिकडं काय कळालं, त्यांनी 1500 दिल्यात, तुमच्याकडनं 3000 वसूल करणार. सांगू शकतोय ना आपण, कारण महिला आम्ही जे ठरवतोय ते केल्याशिवाय राहत नाही. आता ते काय आहेच की आपल्याला आता आपली निवडणूक झाल्यानंतर आपल्याला 1500 नंतर 2100 रुपये मी देणार आहेत. महायुती सरकारने जी आश्वासन आपल्याला दिल्यात ती कागदावर दिलेली नाही, त्यांनी पूर्ण केली ती सगळं आश्वासनं. आणि आपल्याला हे सगळे लाभ मिळत असताना याच्या आधी माहिती आहे तुम्हाला, एखादी योजना आम्ही जर का घ्यायला गेलो तर त्या योजनेसाठी 70 एजंट असायचे. ते एजंट आमच्याकडे 100 रुपये दे, 200 रुपये दे, फॉर्म भरतो आणि मग तुला लाभ देतो. तसं या योजनांच्या वेळेला झालेलं नाही. ऑनलाईन तुम्ही घरात बसून योजना घेतलेत. त्यामुळे कुठेही चुकीचा काळाबाजार न करता महायुती सरकारनं जे जनतेचं आहे ते जनतेला देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं आपल्या हक्काचं आहे. इतके दिवस देत नव्हती, त्यांच्यासाठी त्यांच्या घरला त्या पाईपलाईन करून सगळं भरून येत होती. पण आता जे झालंय तेच आपलं आहे आणि जनतेला खरोखर कळालंय की शासनाकडनं आपल्याला काय मिळू शकते, केवढ्या पटीत मिळू शकते आणि कितपत मिळू शकते. या सगळ्याची भीती आज विरोधकांच्या मध्ये झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला चुकीचं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. माझ्या महिला आणि मतदार बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्यासाठी इथं उपस्थित आहे. त्यांच्यावरच्या प्रेमामुळे तुम्ही एवढ्या सगळ्या संख्येने इथपर्यंत उपस्थित आहात. नरके साहेबांचं काम काय सांगायला नको. आता इथं उपस्थित असलेल्या माझ्या बांधवाच्या किंवा भगिनींच्या घरापर्यंत नरके साहेब त्याच्या प्रसंगासाठी गेले नाहीत असा एकही इथला मतदार नसणार आहे. आणि ह्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून येत्या 20 तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून नरके साहेबांना विजयी करायचं असं मी सगळ्यांना आव्हान देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर